तुम्हाला माहिती आहे का की महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 5 पैकी एका मुलीला प्रेग्नन्सी राहण्यासाठी थायरॉईडमुळे अडचणी येतात. तर जवळजवळ हे प्रमाण 20% आहे. त्यामुळे थायरॉईड हा आजार खूप महत्त्वाचा आहे. नमस्कार, मी डॉक्टर ऋषिकेश माहेश्वरी. मी एंडोक्रायनॉलॉजिस्ट म्हणजे तुमचा थायरॉईडचा डॉक्टर आहे. तर थायरॉईडच्या आजारामध्ये नेमकं काय होतं, जर थायरॉईडची ग्रंथी, थायरॉईडचे तत्व जेवढे बनवायला पाहिजे तेवढं जर ते बनवत नसेल तर बऱ्याच साऱ्या रासायनिक प्रक्रियांमध्ये अडचणी निर्माण होतात शरीरातल्या. आणि बाळाच्या वाढीसाठी किंवा गर्भधारणा राहण्यासाठी पण थायरॉईडचा हॉर्मोन बऱ्याच साऱ्या केमिकल प्रोसेस शरीरामधल्या नियंत्रण करत असतं. तर गर्भधारणा राहायला अडचण येते. गर्भधारणा राहिल्यानंतर ही गर्भधारणा मेंटेन होण्यासाठी अडचण येते. म्हणजे एक तर प्रेग्नन्सी राहत नाही, राहिली तर ॲबॉर्शन व्हायचे चान्सेस वाढतात. ॲबॉर्शन जरी नाही झालं तर बाळाच्या वाढीमध्ये त्याचे परिणाम होतात. त्यामुळे बाळामध्ये व्यंग तयार होण्याची भीती वाढते. व्यंग कोणते कोणते तयार होऊ शकतात, तर मेंदूच्या वाढीवर परिणाम व्हायची सगळ्यात जास्त भीती असते. म्हणजे बाळाच्या मेंदूच्या वाढीवर परिणाम होणे, बाळ मतिमंद वगैरे होणे असे प्रकार होऊ शकतात. किंवा मग त्याच्या नर्वस सिस्टमच्या वाढीवरती, म्हणजे पाठीच्या मणक्यामध्ये काहीतरी गॅप राहिला किंवा हातापायाची वाढ बरोबर झाली नाही, हृदयामध्ये छिद्रच राहून गेलं, तर असे वेगवेगळे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक मुलीने लग्नाआधीच, मी म्हणेल की प्रत्येक मुलीने थायरॉईडची टेस्ट करावी. आणि ॲटलिस्ट जेव्हा तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करताय तर प्रेग्नन्सी प्लॅन करण्यापूर्वी सिंपल टेस्ट असते थायरॉईडची, थायरॉईड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन TSH. ही टेस्ट प्रत्येक मुलीने करणं जरुरी आहे. ही एक सिंपल टेस्ट तुमचं, तुमच्या परिवाराचं, मुलाचं म्हणजे तुमच्या होणाऱ्या बाळाचं भविष्य पूर्णपणे बदलू शकतं. म्हणजे